नमस्कार. संवाद प्रतिवादमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हे जग खूप सुंदर आहे असं आपण अनेकदा सहजपणे म्हणतो, पण त्याच वेळेला आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की पृथ्वीवरती माणूस उपरा आहे. हे जग किंवा पृथ्वी कुणाची आहे, पहिला अधिकार कुणाचा आहे, तर तो निसर्गाचा आहे. आणि निसर्ग म्हणजे काय? पशु पक्षी कीटक नद्या तलाव हे सगळं आपल्या अवतीभोवतीचं विश्व आहे, म्हणून माणूस आहे. त्यामुळे आधी निसर्ग, आधी पशुपक्षी आणि मग त्यानंतर माणूस. कारण जर निसर्ग साखळी बदलली, चुकली, विस्कटली, बिघडली तर माणसाचं या पृथ्वीवरती अस्तित्वच राहू शकत नाही. दुसरीकडे गेल्या काही वर्षामध्ये आपण असं नेहमी म्हणतोय की मानवी वस्तीमध्ये वन्य प्राण्यांचं अतिक्रमण होते. खरं तर वास्तव उलट आहे. माणसानं वन्य प्राण्यांच्या अधिवासावरती अतिक्रमण केलं, म्हणून वन्य प्राणी आता मानवी वस्तीकडे येऊ लागलेले आहेत. पण आपल्याला लहानपणापासून आपल्या मनामध्ये भीती असती किंवा बऱ्याचदा आपल्याला तिरस्कार असतो. त्यामुळे आपण काय करतो की एखादा प्राणी दिसला, म्हणजे अगदी रस्त्यावरचं भटकं कुत्रं जरी दिसलं ते त्याला आपण हाकलून लावतो. साप आला तर पळताभुई थोडी होते, 100% भीती वाटणार, त्यात काही शंका नाही. मुंग्या दिसल्या तरी आपण लगेच त्या मुंग्या मराव्यात यासाठी काही ना काही ते औषध टाकतो. म्हणजे थोडक्यात माणसाला केवळ स्वतःचं अस्तित्व हवंय. त्याच्या जोडीनं या पृथ्वीवरती जे काही पशुपक्षी आहेत, कीटक आहेत, त्यांचं अस्तित्व हवंय, पण ते माझ्या अवतीभोवती नको असं वाटत असतं. पण त्याच वेळेला आपल्या अवतीभोवती असे काही अवलिय असतात की ते या सगळ्या प्राण्यांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत असतात. कोल्हापुरातले मला माहिती असलेले तसे 2 अवलिये आज मी आमच्या स्टुडिओमध्ये बोलवले आहेत, जे सर्पमित्र आहेत, जे निसर्गमित्र आहेत आणि पदरमोड करून प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोणत्याही अशा प्रकारच्या आपत्तीवेळी, मी त्याला आपत्ती म्हणणार नाही, पण अशा वेळेच्या घटनेवेळी ते मदतीला धावून येतात. साप दिसला ही माणसं येतात आणि सापाला सुरक्षित पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडतात. मधमाशांचं पोळं असेल तरी हे लोक येतात, आणखीन ते पोळं सुरक्षितरित्या काढून ते पोळं दुसऱ्या ठिकाणी पुन्हा नेऊन लावतात. कोणताही प्राणी जखमी झाला असेल, अगदी अनेक पक्ष्यांना मांजामुळे धोका उद्भवतो, अशावेळी त्या प्राण्यांचा जेव्हा काही त्यांना दुखापत झालेली असती तेव्हा त्या प्राण्यांच्या सेवा शुश्रूषेसाठी हीच माणसं पुढे येतात. निसर्गाच्या हाका त्यांना व्यवस्थित कळतात आणि निसर्ग कसा जपायचा, निसर्ग माणसाला काय सांगत असतो हे त्यांना व्यवस्थित समजतं. आणि आज मला हीच गोष्ट जाणून घ्यायची आहे, निसर्ग समजून घ्यायचा आहे. त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये मी या 2 अवलियांना बोलवलेलं आहे. मी स्वागत करतो धनंजय नाम जोशी यांचं. सर्पमित्र म्हणून त्यांची ओळख आहे. आणि दुसरे सिनियर सर्पमित्र दिनकर चौगुले. दोघेही भन्नाट माणसं आहेत. दिनकरराव, मी तुमच्यापासून सुरुवात करतो. मला सांगा की आपण नेहमी असं म्हणतो की कोणताही वन्य प्राणी स्वतःहून माणसाच्या नादाला लागत नाही, माणसाच्या वाटे जात नाही. जर तुम्ही त्याला त्रास दिलात, त्याच्यावरती आक्रमण केलं, त्याच्यावरती हल्ला केलात, तर तो प्राणी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी माणसावर हल्ला करतो. बरोबर आहे ना हे? बरोबर आहे. पण मग आजपर्यंत तुम्ही जेव्हा जेव्हा कधी तुम्ही दोघेही जेव्हा साप पकडायला जाता तेव्हा तो साप तुमच्यावरती हल्ला करतो, त्याला तुम्ही त्यावेळी कशा पद्धतीनं ट्रीट करता? साप हल्ला करतच नाही. ज्यावेळेला आम्ही पाय देणार त्यावेळेला साप आपल्याला बाईट करणार, चावणार. बरं. किंवा ज्यावेळेला आम्ही हात घालून धरणार त्यावेळेला तो आम्हाला चावायचा प्रयत्न करणार. असं कधी घडत नाही की तिकडून साप आला आणि इकडून मला चावून परत गेलाय. साप कधी पाठलाग करत नाही, अजिबात नाही. बरं. आणि ॲक्च्युली मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळ्या प्राण्यांनी जन्मताच निसर्गानं सांगितलं हे 2 पायावर चालतंय, बाधायच्या नादाला लागू नकोस. माणसाच्या नादाला कुठलाही जीव लागत नाही. मग तुमच्या अंगावर तो येतोय कसा? कुठलाही प्राणी भक्ष्याच्या प्रयत्नात असताना किंवा मेटिंग पिरियड जर चालू असेल तर त्यावेळी त्याला इतर सेन्सेशन राहत नाही. बरं. अशा वेळा तो आपल्याकडे होतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या घराच्या बाहेर समजा एखादा उंदीर आहे आणि उंदीर पकडायला एखादा नाग गेला आहे, तर त्या उंदराला सर 4च दात असतात आणि ते 4 दात इतके तीक्ष्ण असतात की सापाला पुराशी जखम करते आतपर्यंत. उंदराचे दात एवढे तीक्ष्ण असतात? इतके तीक्ष्ण असतात. मग निसर्गानं काय केलं की सापांना काय सांगितलंय की तुला पॉयझन दिलंय, तो बाईट करून सोडून दे. आणि तो ज्या क्षणाला बाईट करतो सोडतो त्या क्षणाला त्या नागाच्या नाकात त्या उंदराचा वास बसतो.
बरं. आणि एकच टार्गेट सॉल्व झालं की याचा पाठलाग करून थोड्या वेळाने आपण पाठलाग केला की ते कोमातून पडणार आहे. हां. कारण निरोटॉक्सिक पॉइझन नाही ते थोड्या वेळाने कोमात जाणार आहे निश्चित. आणि उंदराची इतकी बुद्धी तेज असते की आपल्या घरात समजा 4 लोक आपण गप्पा मारत बसलोय, आईच्या आईला ह्या घरात जाऊन आपण बघूया कसं पाठीमागे येते, बघूया माया पाठीमागं. आणि एवढा उंदीर येतो कुठेतरी आपल्या घरात कोपऱ्यात जातो, आपल्या लक्षात येत नाही. पण त्याच्या पाठीमागनं ज्या वेळा नाग येतोय त्यावेळेला तो आमच्या लक्षात येतोय की आपल्या घरात नाग आलाय. का आला ह्याचा आपण कधी विचार केला नाही. आणि जो त्यावेळेस तिथं आपल्या माणसात येतो ज्यावेळेस त्याच्यावर लोकांची काठी पडते त्यावेळेस त्या लक्षात येतं की बाद प्राण्याच्या घरात मी गेलोय. पण मला सांगा, कोणताही साप त्याचं भक्ष उंदीर आहेच? उंदीर आहेत, बेडूक आहेत. आता पावसाळा आला की हमखास आपल्या कंपाऊंडमध्ये पाण्याच्या बरोबर बेडक्या आतमध्ये आलेल्या असतात. जेव्हा घराच्या कंपाऊंडला लागून ज्या गटर्स असतात त्यातून येणारा हमखास आपला एक जवळचा मित्र म्हणा दिवड साप, जो चेक रेड किलपॅक आपण म्हणतो त्याला, हा दिवड पाणसर्प गटारीतून आपल्या कंपाऊंडमध्ये आत कुठं ना कुठं तरी. आणि माणसांना वाईट सवय काय असते तर तिरक्या फरशा लावून ठेवायच्या, विटांचा ढीग रचून ठेवायचा, याच्यामध्ये ते आसरा घेतात, तिथंच बेडक्या बसलेल्या असतात जे खाद्य त्यांना मिळते. आणि हाच दिवड साप इतर सापांच्या तुलनेत जे बिनविषारी आहेत त्यांच्या तुलनेत हा जास्त चावतो. आणि चावण्याचा म्हणजे कडकडून एवढा चावतो की रक्तबंबाळ सुद्धा होऊ शकतं. पण लोकांचा बिनविषारी, पण लोकांचा समज त्याच्यामुळे होतो की सगळे साप असे आहेत. आता नाग, मण्यार, घोणस, पुरसे हे आपल्या भारतातले प्रमुख विषारी साप. त्यात नाग आणि मण्यार हे न्यूरोटॉक्सिक आहेत. मण्यार नागापेक्षा 4.5 पट विषारी. मण्यारचं सांगितलं तर रात्री तो निशाचर आहे, रात्री त्याचं शिकार शोधण्यासाठी बाहेर पडतो, त्याच्या सावज त्याचं शोधण्यासाठी बाहेर पडतो. आणि कुठेतरी माणसं जमिनीवर, जास्त करून गावामध्ये किंवा वॉचमनच्या शेड आहेत अशा ठिकाणी तो जमिनीवर जे झोपलेले असतात माणसं, कधीतरी उभेला, कारण त्याचं शरीर थंड असतं, तो त्या उभेच्या साईडनं जात असताना कुठेतरी माणसाचा धक्का लागला तरच तो बाईट करतो. कधी येऊन जातो घरातून असं कळणार सुद्धा नाही. एवढे असे साप असतात. आणि मुळात सापांना स्वतःची बुद्धी नसते, त्यांचं विसरून जातात ते. या ठिकाणी आलेलो होतो म्हणून. पण म्हणजे मग नाग डूख धरतो किंवा नाग तो या जन्माचं पुढच्या जन्मापर्यंत लक्षात ठेवतो, हे सगळं पूर्णपणे खोटं आहे. सर कधी कधी असं होतं, कुठल्याही प्राण्यांचं मेटिंग पिरियड सॉल्व झालं की इतर प्राण्यांना त्याच्या नरांना सजेशन मिळावं म्हणून मादीचा एक द्रव पाजरत असतो. की त्या द्रव पाजरल्यामुळे तिथे आसपासचे नर तिथे मेटिंगसाठी जवळ येतात. समजा यदा कदाचित तुम्ही हत्या केली आणि नेमकी मादीची केली आणि ती कुठं नेऊन तुम्ही गायब केली आणि ती जर काठी जर तुम्ही तुमच्या घरात आणून ठेवली तर त्या काठीला असणारा स्मेल, वास त्याच्यामुळे तो तुमच्याकडे येतो. आणि मी तो घेतला अनुभव आहे. 1982ला एकच नाग आम्ही वरती सोडला की परत यायचा, वरती सोडला की परत यायचा, जंगलात सोडला की. आमच्या पण लक्षात येणार खरोखर नाग डाव, आम्ही पण त्यातून नवीन खरोखर नाग डाव धरतो की काय आमच्या लक्षात येणार आलं. आणि मग लक्षात आलं की जिथं आम्ही त्या नागाला पकडला होता तिथं दुसरा नाग तिने मारला होता. ती काठी मी आमच्या त्या सरपाल्यात कोपऱ्यात उभा केली होती. तुमचं सरपालय होतं असं मी ऐकलेलं? हां, सरपालयच केलं होतं आम्ही. ते सरपालय केलं होते का देवळात मी साप ठेवले होते. कधीची गोष्ट आहे ही? 1980ची. आणि त्या देवळात साप ठेवले होते. ठेवायला जागाच नाही आमच्या. एक तर मला घरातनं बाबांना बाहेर काढलं होतं, कारण कधी चावून कधी मरेल सांगता येत नाही, तो आपला आतनं बाहेर होऊ. आणि आमच्या घराच्या पाठीमागं सांबारवाडा आहे. आणि तुम्हाला पहिल्यापासून सर्पमित्र म्हणून व्हायचं होतं? नाही, तो केरबा हरदास नावाची की व्यक्ती आमच्या बांधा शेजारी बांध होती. कायम शेतात असायचा आम्ही 7वीपर्यंत. चेपर होतं कारण आम्ही 7-8 भाऊ बहीण भाऊ. घर लहान, घरात झोपायला जागा नाही आणि त्या पाल्याच्या छपरात झोपायला असायचं. आणि केरबा हरदासच्या पायावरती अशी शिर फुगलेली होती वेडीवाकडी. आणि प्रत्येक शिवारातला माणूस त्याला, अरे केरबा तुझ्या पायावर नागिन आहे, तुला साप काय करणार नाही. आणि मग लोक म्हणतात म्हणून केरबानं काय केलं की सापाची जाऊन चेपटी धरायची आणि साप मागं चावायला फिरायला तर गर फिरवायचं आणि आपटायचं. आणि ते लहानपणी आम्ही बघायचं 5वी-6वीला असताना त्या तोंडाकडनं रक्त अजून साप मरून जायचा. हे म्हातार काहीतरी चुकीचं करते, आपल्याला व्यवस्थित धरता येते का बघूया. मग मी त्यात पडलो आणि ऐकून माहीत होतं की 32 शरळात सापाची शेपटी धरतात, त्याच्यावर डोक्यावर काठी ठेवतात आणि डोकं पकडतात.
म्हणून सुरुवातीला मला जे नागाचे बाईट जास्त झालेत ना, ह्याला कारण काय तर मला नागाचे बाईट म्हणजे नाग चावलाय 11 वेळा ही कुणा येत नाही, या सगळ्या कुणा आहेत 11 वेळा नाग चावला. 11 वेळा नाग चावला. एक वेळ तरी 7वी दिवशी शुद्धीवर आलो आणि My 7वी God. दिवशी शुद्धीवर आल्यानंतर आमच्या गावचे लोक म्हणले 100% आता ह्यातनं बाहेर पडणार. नाही बाहेर पडलो, पाठीमाग गेलो, परत तेच चालू. का पण मग तुम्हाला त्यानंतर भीती वाटली नाही कधी? नाही, कारण माझी भीतीच गेली. अँटीस्नेक वेनम घेतलं की आपण 100% बरा होतोय. आणि सर आताची परिस्थिती आहे, परवा एक पेशंट होता CPR आणि डॉक्टरने त्याच्या भावाला पाठवून दिला की बाबा त्या रंकाळ्याजवळ त्यांचं दुकान आहे, त्या व्यक्तीला इथे घेऊन या जावं, आम्ही आमची जी औषधं दिल्यात तो मनुष्याला औषध देणार आहे. पण दिनकरराव, आम्हीच तर बातम्या देतोय की सर्पदंशानं मृत्यू झाला म्हणून. ग्रामीण भागामध्ये अनेक असे प्रकार आता घडत आहेत. सर होतंय काय, सर्पदंश आपला 3 गोष्टीवर मरण अवलंबून असतं पेशंटचं. सर्पदंश कोणत्या ठिकाणी झाला आहे, सापानं पॉयझन इंजेक्ट किती केलंय, किती विष सोडले शरीरामध्ये, बरं, आणि पेशंटचं मानसिक धैर्य. अच्छा. समजा आता सर म्हणतात तसं विरुळ्याचा बाईट झाला तर विरुळ्याला जे दात आहेत ना ते तीक्ष्ण नसतात, दुईकडे धार असते दातांना. का तर त्याचं जे बक्ष आहे ते बुळबुळीत आहे, मासे असू देत बेडके असू देत, ते एकदा कॅच केलं की त्याला मागं जाता कामा नये म्हणून निसर्गाला त्याला दिली. आणि तो ज्यावेळा आपला बाईट होतो तेव्हा रक्त बंबाळतो, ज्यावेळा विरुळात चावतोय ना तेव्हा अगदी हाडापर्यंत कट मारते. रक्त बघून माणसं मारतात. हे तुमचं मनोधरी कचलं, भीतीनंच माणूस बरोबर आहे, अर्ध मेला नाही पूर्ण मेला. आणि कधी कधी क्रॉस बाईट होतो. आता आमच्या गावात आम्ही लहान असताना लोक सांगायत, मी बघितलंय नाग चावून मी बरा झालोय आमच्या मारुती देवळात. तो काय सांगतोय, आता कधी कधी समजा गवत आहे, गवताच्या मधली पायवाट आहे. आता पायवाट जिथं आहे तिथं बारीक बारीक कीटक येतात, कीटक खायला बेडक्या येतात आणि बेडक्या खायला नाग येतो. आणि ज्या वेळेला तुमचं चालण्याची क्रिया चालू आहे तो तिथं येऊन थांबलेला आहे, त्याचं सेन्सेशन गेलेलं आहे तुमच्याबद्दलचं, माणसांच्याबद्दल, धोक्याच्याबद्दलचं. आणि अशा वेळा त्याच्या अंगावरती आपला पाय पडतो. पाय पडल्यानंतर ते कुठेतरी गवतात गुंतलेलं असते, मागे फिरून चावायला काही क्षण जातात. एवढ्यात तुमची चालण्याची क्रिया चालू असल्याने ओरखडे उठतात. ओरखडे उठणं आणि बाईट करणं ह्यात फरक आहे. बरं. आणि मी मागे फिरून बघतोय नागानं पाना काढल्याने मी बरा झालो, मारुतीनं मला बरा केला, मांत्रिकानं मला बरा केला. अरे पण तू चावण्या इतपत, तू मरण्या इतपत त्याला पॉयझन इंजेक्ट करायला वेळच मिळाला नाही. म्हणजे बऱ्याचदा गैरसमज आहे, भीती आहे, आणि मग आपल्याला त्याबद्दलचं ज्ञान नसल्यामुळं आपण काही वेळा भीतीतनंच तो जास्त त्रास होतो. किंवा काही वेळा आपण म्हणतो की मांत्रिकानं किंवा आम्ही ह्याच्याकडे गेलो म्हणून मी बरा झालो असं वाटतं. पुढच्या मुद्द्याकडे येतो. मुळात सापांचं तुम्ही सगळेजण जे काही त्यांना एक प्रकारे जीवदान देत आहे, पण असं आहे का की काही वेळेला सापाला मारावंच लागतं, आता पर्याय नाही, असं कधी उद्भवतं का? नाही, तसं आमच्या बाबतीत तर घडत नाही की सापाला मारायलाच पाहिजे. जेव्हा आम्ही जीव वाचवण्यासाठी जातो ते वाचवूनच त्याला परत यायचं आहे. उलट तो जर कोणी मारला तर आमच्या डोळ्यात पाणी येतं की कॉल आला एखाद्याचा आणि आम्ही निघालोय, अर्ध्या वाटेत गेल्यानंतर नाही राहू देत, मारला तर ते इतकं वाईट वाटते. घरी आल्यावर जेवण म्हणजे मन लागत नाही, इतकं वाईट त्या गोष्टीनं वाटत असते. कारण पूर्णपणे या क्षेत्रात आम्ही आता माझं सुद्धा कोब्रा बाईट नंतर 2014 मध्ये कोब्रा बाईट झाला. का मग एवढं सापांबद्दल प्रेम काय? आता माझं वैयक्तिक सांगायचं झालं तर लहानपणापासून वडिलांच्या बरोबर उदबत्तीचा व्यापार होता. वडिलांचा सायकलवरून त्यांच्या जायचो, न्यू पॅलेस एरियामध्ये वेगवेगळे प्राणी पक्षी बघायचो. तेव्हा वाटत नव्हतं की आपण पुढे जाऊन कुठं सर्पमित्र प्राणीमित्र होणार. पण घरामध्ये वडिलांना हे प्राणी पक्ष्यांची आवड होती. घरात बीबी ॲनिमल प्लॅनेट किंवा वेगवेगळ्या याचे प्राणी पक्षी किंवा सापांचे हे टीव्हीवरती बघायचो. पण मनात असं वाटत नव्हतं की बाबा आपण पुढे जाऊन. पण ज्या एरियामध्ये राहायला गेलो, रंकाळ्या जवळच्या एरियात जेव्हा राहायला गेलो तेव्हा हाच दिवड साप पायातून जायचा, तेव्हा लक्षात आलं की बाबा आहेत आपल्या एरियामध्ये साप आहेत. अच्छा. पहिल्यांदा पकडला आणि नंतर नुसताच पकडला असं नाही तर त्याची माहिती घेतली. हळूहळू जसा सापांचा अभ्यास झाला, कुठले विषारी कुठले बिनविषारी याचा अभ्यास करत गेल्यानंतर त्यात आपोआप म्हणजे गोडी लागली, रुची लागली आणि सापांची मैत्री झाली. मैत्री म्हणजे सर लोक तुम्हाला नावसतात. ज्यावेळेला लोक नावसतात त्यावेळेला तुमच्यात परत प्रोत्साहन मिळतं की खरोखर आपण काय वेगळं करायला. एखाद्या माणसानं हातात साप धरलाय म्हणल्यावर बाकी सगळे विस्मयचकित होऊन
त्याच्याकडे जरा आदरानं बघत असतात. सर माझ्याकडं माझ्या पोरल्यात शाळेकडे यायला बंदी होती. दिनकर चौलेने शाळेकडे यायचं नाही. एक मूल शाळेत थांबत नव्हतं. काय कारण? 77-78 साप धरतोय, साप कुठल्याही शिक्षकाला कुठलं मुलगा सगळी शिक्षक मुलं सगळे ग्राउंडवर यायचे, कारण त्यावेळी ते वेगळं पण होतं ना. नाही मग ते तुम्ही मगाशी म्हणलं ते सरपाले का सुरू केलं होतं? सरपाले म्हणजे हे लोकांच्या पत्र जायला पाहिजे ना. सर काय झालं माहिती आहे का, आता जसं मी तुम्हाला सांगितलं साप धरायला शिकलो, तसं मी शिवारात होतो, नदीला पाणी फार कमी होतं आणि मग आम्हाला पाणी एका तुकड्यापुरतं पाणी मिळालं. काशीद म्हणून भावकी आहे, त्यांचं मोटर होतं, तिने मला पाणी रात्री 12 वाजता दिलं. मी 7वीला बरं का. आणि पाणी दिल्यानंतर पाण्याच्या बिळात त्या उंदराच्या बिळात पाणी गेल्यानंतर साप बाहेर आला आणि पाय लावून मी बघायला लागलो. त्यावेळी त्यानं मला बाईट केला. आत्ता मला माहिती आहे की तो नॉन पॉयझनसचा होता, पण मी शिवारात तिथं लोकांनी परत उठवला, दंगा केला नाही, सगळे शिवार एकत्र असायचं. आणि त्या सगळ्यांनी मला काय केलं, मी मला देवळात ठेवायचं नाही, मला हे जरा थोडंसं पटत नाही, थोडंसं खटकतं, मला सरकारी दवाखान्यात न्यायचं. सरकारी दवाखान्यात मला आणला. दुसऱ्या दिवशी मला डिस्चार्ज दिला नॉन पॉयझनसचा असल्यामुळं. आणि जेनं मला वाचवलं सदा काशीदनं, त्याला 1 वर्ष 1.5 वर्षानंतर मी 7वी पास झालो. 8वीला मी केरले हायस्कूलला गेलो. त्या कारणाने शिवारातला माझा मुक्काम उठला आणि मी गावात आलो. आणि मी केरले हायस्कूलला येणं जाणं असल्यामुळे शिवारात फार कमी. आणि रात्रीचं 1च्या दरम्यान त्या सदा काशीचा भाऊ राहू काशीत होता, तो माझ्याकडं, मी मकबूल मुलांनी होतं त्या दुकानात आम्ही झोपायला होतो. ते रात्री 1:30 वाजता आला, मकबूलला उठवलं की नारळ ते पाहिजे म्हणून. मग मकबूलला उठवलं, मी पण उठलो आणि म्हटलं काय राहू काय बनगड, तर काय नाही म्हटलं, नरसोबाई वाड्याला निघालो, तिथली दुकानं बंद असतात म्हणून इथून नारळ ते न्यायला लागलो आहे. मी सकाळी उठून सर बघतोय तर त्या दुकानच्या दारातनं मारुतीची देऊळ दिसत होतं. देवळाच्या दारात भरपूर गर्दी जमलेली होती. जवळ जाऊन बघतो ते ज्या साधा काशीतनं मला उचलून आणलं, CPR ॲडमिट केलं, मी बरा झालो, नॉन पॉयझनसचा बाईट होता तो भाग वेगळा, आणि तोच साधा काशीच्या तोंडाला फेस आला होता. त्यांना सापल्याला क्रेट बाईट झालं होतं झोपलेल्या जागेवर. तुला राहू दा, तू असं खोटं का सांगितलंस, तर तू देवळातनं बाहेर काढशील म्हणून. मी देवळातनं बाहेर काढणं खोटं सांगितलं म्हणून तू सदा कशी त्या दिवशी वारला. मी म्हटलं, मी तर थोडंसं रडलो, तिथून बाजूला गेलो, म्हटलं बघा तुमचं तुम्ही काय करायचं. पण मग त्यावेळेपासून तुम्हाला खरं तर सापांबद्दलचा राग किंवा द्वेष वाढायला पाहिजे होता. नाही, उलटं गणित झालं की साप मला काय, मी पाय दिल्याशिवाय मला साप चावतच नाही ना, हे समजा लक्षात यायला लागलं ते सगळं ते. आणि त्याच्या प्रेताजवळ उभा राहून मी ठरवलं सदा काशीच्या की मी साप ही मरू देणार नाही आणि माणसालाही मरू देणार नाही. आणि आत्तापर्यंत परिस्थिती तशी आहे. अशोक चेसर म्हणून आहे, आता मी साप धरतो म्हणून तो पण एकमेकाचं धरून शिकतात ना, पण जे काय सर्पमित्र आहेत त्यांनी पुरेपूर ज्ञान घ्यावं आणि मग ह्यात पडावं. अपुरं ज्ञान धोकादायक असतं. आता मी तसं करतो म्हणून त्या अशोक चेसरनं घरात नाग पाळला. आता तोच नाग त्याच्या एका मित्राला बाईट झाला, तो क्रॉस बाईट झाला आणि त्याला थोडंसं गरगरल्यासारखं झालं आणि तो परत शुद्धीवर आला. त्याला काय वाटलंच नाही. त्याला वाटलं नाग बिनविषारी आहे. तो नाग तसा जाईन, त्याला कडकडून बाईट झाला. संध्याकाळी 6 वाजता त्याच्या भावाचा मला फोन आला. मी असाच एक लेख लिहिला होता, एका दैनिकात आलं होतं ते. तर त्या दिवशी 2,500 कॉल मला आलेत की दिनकर चौलेसारखा माणूस आमच्या गावात पाहिजे, तर आम्ही पण वाचणार आणि साप पण वाचणार. आणि मग त्याच्या भावाचा कॉल आला, त्या सांगितलं मी चौकात आहे, अशोकला घेऊन ये. अशोकला घेऊन चौकात आलो. अशोकची कंडिशन बघितली आणि मी सांगितलं, अरे सुरेश, याला 4 तास झाले नाग चावून. तर मला ह्यानं सांगितलंच नाही. का सांगितलं, तर तो नाग त्याच्या मित्राला चावला, त्याला काय झालं नाही, मला पण काय होणार नाही. त्याला म्हटलं आपण ट्राय करायचं. म्हणजे अति आत्मविश्वास पण चांगला नाही. अज्ञान जसं चांगलं नाही तसंच अति आत्मविश्वास पण नाही. पण मला सांगा, तुम्ही आता हे सापाविषयी बोलतोय, पण आपल्याला एकूणच सगळ्या निसर्गातल्या या सगळ्या ज्या काही साखळी आहे त्याबद्दल बोलायचं आहे. कोल्हापुरामध्ये सुद्धा आता गेल्या काही वर्षामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न उन्हाळ्यामध्ये येतो, तो म्हणजे मधमाशांचा. कालच आपण बघितलं असेल तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार संगमेश्वरला गेले होते, तिथं त्यांच्यावरती पण मधमाशांचा हल्ला झाला. आज आपण जर कुठलंही वर्तमानपत्र काढलं तर कोणत्या ना कोणत्या भागामध्ये मधमाशांचा हल्ला झाला हा विषय असतोच. कोल्हापुरातल्या अनेक टोलेजंग उंच इमारती आहेत, तिथे आता मधमाशांची पोळी लागतात. ही पोळी काढण्यासाठी मोस्टली ती एकतर पेटवली जातात किंवा आजकाल ते एक नवीन औषध, विषारी औषध मारतात, सगळ्या माशा मरून जातात. ह्याच्यावरती नेमकं सोल्युशन, नेमकं त्याला शास्त्रीय काय उत्तर आहे? शास्त्रीय उत्तर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक जे माझ्या जीवनात घडली ती घटना घडली ना, मग मी तयार झालो. 1998ची गोष्ट आहे. आमच्या गावात ग्रामदैवत आहे
मोठं वडाचं झाड आहे विस्तीर्ण, जवळजवळ 2-3 एकरात ते झाड होतं. त्याच्यावर 48 पोळी होती. बापरे, 48 एका झाडावर एका झाडावर इतकं मधमाशांची 48 पोळी, आग्या माशाची 48 पोळी होती. आणि ते आमचं ग्रामदैवत, गावातला एक माणूस तिथं जाणार आणि ते एका यात्रेला पोळं उठल्यानंतर ती आमची जी मोठी गुढीपाडव्याची यात्रा म्हणजे भयानक मोठी, आमच्या भागातली सगळ्यात मोठी यात्रा. सगळी लोक सैरावैरा पाळायला लागलीत. आणि मग सरपंच आणि बॉडी सगळी घरात आली की तू साप पकडतोयस आणि हे 100% त्या मधमाशीवर काहीतरी तू सोल्युशन काढशील. आणि तो पण लोकांनी काय केलं की आपापल्या परीने जेवढा उसाचा पालावेला सगळा एकत्र गोळा केला आणि ते झाडच पेटवून द्यायचं. अच्छा. आणि मग माझं डोळं झाकायला लागलं की 50 पोळी आपण जाळणार आहे म्हणजे 50 लाख जीव एका वेळा आपण घेणार आहे. सरपंचला म्हणलं हे कसं शक्य आहे, ते मला पटत नाही आहे. मग तू काय करणार मला जरा सांग. मला एकानं सांगितलं काय की रात्रीचं जायचं, रात्रीची मधमाशी चावत नाही ऐकून माहिती, आणि रात्रीच जाऊन मी त्याला थोडंसं डिस्टर्ब करायचं, पोळ्या काढायचा प्रयत्न केला. 2 पापड्या मी काढल्या त्याच्या, तरी पण त्यात अंडीने पिल्ली होती. ती पण मरणार आहेत आता पापड्या खाली पडले की. आणि ते पुढं मी चिवानं असं पापडी काढून बघितली आणि मी इथं बसलो आहे आणि माझ्या डोक्याच्या वर पोळं होतं. माझ्या लक्षात नाही, मी ज्यावेळेला उठलो तर माझं डोकं त्या पोळीत गेलं. एकही माशीनं मला बाईट केला नाही. सकाळी आम्ही खाली आलो, मी का काढायचं हे, मी हे का मारायचं, मी माझ्यावर का घ्यायचं, पण हिने आम्हाला काय केलं आहे. तुम्ही तिथं यात्रा असल्यामुळे धूर करताय, फटाकड्या लावताय, त्याच्यामुळे ते उठताना तुमच्या अंगावर हल्ला करतात. शेवटी लोक. पण मग मधमाशा अशा म्हणजे अग्रेसिव्ह का होतात, मग तुम्ही माणसांवरती हल्ला का करतात. तुम्ही हे तेच गणित आहे खरं. ते आपल्या सगळ्या लोकांच्या लक्षात येणं आलंय की समजा जर पोळं जर बसलं आपल्या खिडकीला तर ते अचानक येऊन बसत नाही. त्यांची एक कमिटी असते आणि कमिटी काय करते, ज्यावेळेस जंगलाची आगी लागायला चालू झाल्या, जंगलात एकतर आपल्याला मोठी वृक्ष राहिलेले नाहीत, छोटे आहेत, त्यामुळे खाली आग लागली की त्यांना ते धग येते. धग गेले की त्यांची कमिटी तिथून सुटते आणि आपल्याला सिटीसारख्या ठिकाणी येते. सगळी पोळी बघा बिल्डिंगच्या पूर्वेला आहेत. दिवस उगावलं काम स्टार्ट होते, दिवस मावळत बंद होते. आणि जास्तीत जास्त उत्तरेला जेव्हा उत्तरायणात जेव्हा सूर्य येतो तेव्हा ते उत्तरेला पोळं बसतं. फोन आला की मी सांगतो की तुमच्या कुठल्या दिशेला कितव्या मजल्यावर आहे, आम्हाला गणित समजतं ते सगळं. पण सर्वसामान्य माणूस मधमाशांना घाबरणारच, कारण मधमाशांचा डंख त्यातनं सुद्धा मृत्यू होऊ शकतो अशा बातम्या आलेल्या आहेत. मग अशा वेळेला या मधमाशांना पण सुरक्षित ठेवायचंय आणि माणसांना पण त्याचा त्रास होऊ नये अशावेळी काय केलं पाहिजे, किंवा मधमाशाचं पोळं काढण्याची शास्त्रीय पद्धत काय. समजा तुम्ही 7-8 दिवस तुम्ही तुमच्या घरात नाही, तिथं कमिटी आली आहे, कमिटीने सगळी चौकशी केली आहे, हे दार बंद आहे, ही खिडकी बंद आहे, खालून उंची 30-40 फूट आहे, पुढं सगळं ओढ्याच्या कडेला, हे जे ओढा आहे ना आपला जयंती नाला, या ओढ्याच्या कडे जेवढ्या बिल्डिंग आहेत त्याच्यावर जास्त आहेत, कारण ते फ्लॉवरिंग जास्त आहे, जे खाद्य आहे, संरक्षण म्हणून उंची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या तरी गावाला गेलेला, कुठेतरी सल्ला गेला असता, तुम्ही आला आणि मग अरे आमच्या घराला पोळं लागलं. ठीक आहे, म्हणजे त्यांनी त्यांची सगळी इकोसिस्टीम बघितली आणि त्यांनी त्यांचं घर तयार केलं, पण माणसाला त्याची भीती वाटणार, अशावेळी ते पोळं सुरक्षितरित्या कसं हलवायचं. आता तुम्हाला सांगतो, ते खर्चिक पण नाही. सुरुवातीला आता समजा 1-2 दिवस आपल्या घराला पोळं बसलंय, तर आम्ही एक हर्बल औषध तयार केलं असं की ते तुम्ही फक्त जाऊन रात्रीचं स्प्रे करायचं. तुम्ही कोणीही केलं तर चालतंय, ते रात्रीची मधमाशी उठत नाही. ते स्प्रे केलं की त्याचा वास इतका तीव्र आहे की मधमाशी मरत नाही, पण दुसऱ्या दिवशी जागा सोडते. अच्छा. पण समजा तुम्ही 15 दिवसानंतर दिनकर चोलेला फोन करताय की आमच्या घराला पोळं बसलंय, त्यावेळेला बाकी ती मधमाशी निघून जात नाही, कारण माझी अंडीनी पिल्लू लाखून त्यात आहेत. आम्ही आता घर सोडणार कसं. ज्या वेळेला तो आपण मधमाशी सर पोळी सोडते ना, त्यावेळेला तुम्ही जाऊन ते जवळ बघायचं आहे, एकाही पोळ्यात एकही तुम्हाला अंड पिल्लं दिसणार नाही. ही ती राणी माशी ज्या वेळेला ट्रान्सफर होते त्यावेळेला अंडी घालायची बंद करते आणि 17-18 दिवसात जी अंडी पहिली आहे त्यातनं पिल्ली बाहेर पडतात. 17-18 दिवसात पिल्ली उडतात आणि मगच घर चेंज करतात ती. आणि मग चुकून समजा आपल्या घराला पोळं बसलंय, रात्रीच्या वेळेला एखाद्या तुमच्या घरात लाईट चालू असली की एखादी माशी आत येते. हो, 100% आत आली की रात्रीच्या वेळेला तुम्ही मारताय, त्यावेळेला ती रात्रीची ती जागा सोडत नाहीत, किंवा राणी पण दुसऱ्यांना संदेश देत नाही की तुम्ही इकडे आमची माशी मारली आणि तिकडे जावा म्हणून. रात्रीची माशी मारताय म्हणून तुम्हाला काय वाटतं, पण तीच माशी जर तुम्ही दिवसा मारली तर ज्या क्षणाला तुमचा हात तिथं जातो त्या क्षणाला ते गंध स्प्रेड होतो आणि त्या राणीला संदेश समजतो की आमच्यातलं कोणतरी हत्या करायला लागले. आणि मग राणी माशी पहिल्या 50 माशींना ऑर्डर देणार संरक्षण करणाऱ्या,
सैनिकांना, आणि बरोबर ज्या दिशेनं मासे मारल्या त्या दिशेने ते 50 माश्या येणार. आता मी माझ्या लेक्चरमध्ये सांगतोय की मधमाशी मारू नका, पण वेदना अशा असतात की ते न्यूरोटॉक्सिक आहे, की ऑटोमॅटिक तुमचा हात तिथं जातो, मेंदूपासून संवेदना न जाता तुमचा तिथं हात जातो. प्रतिक्षिप्त क्रिया. समजा चूक झालीच तर त्या ठिकाणी चिखल लावा, मातीचा चिखल लावायचा, काटा काढायचा नाही, किंवा मिळेल त्या झाडाचं पान घ्यायचं आहे. समजा तुम्ही 100 लोक बसलाय आणि ज्या माणसानं माशी मारली, तुम्ही इथं लिंक तोडली, चूक झाली, आपली लिंक तोडली आणि जेनं माशी मारली त्याच्या अंगावरच माशी येऊन बसतात. लोक काय करतात, जेव्हा माशी चावते तेव्हा तिथं चोळण्याचा प्रयत्न करा, खाजवण्याचा प्रयत्न करतात ऑब्व्हियसली, आणि त्यामुळे तो द्रव पसरतात आणि त्याचा वास तिकडे माशांना येतो. पण मग त्या पोळ्यात बसलेल्या राणी माशीला एवढा वास जातो? अर्धा किलोमीटर, 500 मीटर पर्यंत. बापरे. त्यामुळे आपल्या जेव्हा शरीरात तो द्रव जेव्हा पसरतो तेव्हा त्याचा वास जास्त उग्र होतो. तो नुसता जेव्हा दंश होतो तेव्हा त्याचा वास पसरत नाही. मारल्यानंतर तो काटा जो म्हणतो आपण आत काटा जातो, जेव्हा आपण खाजवण्याच्या किंवा काहीतरी असं चोळण्याच्या नादात ते जेव्हा आत जातं तेव्हा तो द्रव पसरतो. पण मला सांगा, प्रत्येक मधमाशी ही माणसाला हल्ला करणारी असते का आणि त्याचा त्रास होतो का, की आग्या असं जे म्हणतात ते वेगळं आहे? नुसती मधमाशीच नाही, ह्या जगातला प्रत्येक सजीव ज्यावेळेस स्वतःच्या कुटुंबावर हल्ला होतो त्यावेळी तो प्रतिकार करणारच आहे. बरोबर आहे, पण आता जसं म्हटलं की मधमाशांच्या हल्ल्यामध्ये माणसांचा मृत्यू पण होऊ शकतो. ऍट द सेम टाइम मधुमक्षी पालन पण केलं जातं, मधमाशा पाळल्या पण जातात. मग त्या मधमाशांचा त्रास असत नाही? तेच तर तिने ज्ञान घेतलेलं आहे ना, जो मधमाशा पाळणारा जी व्यक्ती आहे ना तिने ज्ञान घेतलं असतंय. आणि अगदी त्या मटगावला गेलो होतो मी, त्या लोकांच्यात 8 दिवस राहिलो. कारण ती लोक सर काय करत होती माहिती आहे का, एक झाड आहे, त्या झाडावर मध्ये कुठंतरी ते सातेरीची पोळं आहेत, जे आता तुम्ही फेट्या बघताय ते सातेरी पोळं म्हणायचं. आणि झाडाला मध्ये कुठंतरी डोलगा आहे, त्या डोलग्यात अंधारात बसतं ते पोळं. तिथल्या काही लोकांनी झाडं तोडून खाली पाडली, सारखं कोण वरती चढायचं म्हणून. त्या लोकांच्यात राहिलो, त्या लोकांनी सांगितलं अरे ही झाडं आहेत तर तुमची पुढची पिढी आहे, हे झाड तुमचं 4 वर्षात मरणार आहे, सपणार आहे, त्याच्यानंतर तुमचं पोळं कुठं बसणार आहे. पण तिथली लोक आग्या माशा काय करायची की आखंड काढायची मधासाठी. तर आखंड तुम्ही जेव्हा मधमाशी काढल्या तेव्हा अंडीने पिल्ली सगळी खराब होणार आहेत. आणि मग मी त्यांना तिथं त्यांच्या समोर प्रात्यक्षिक करून दाखवलीत, खाली धूर केला सगळ्यांनी सर, की 30 ते 35 मिनिटं माशी कोमात जाते धूर केल्यामुळे. ती माशी त्यावेळेला पडलेल्या असतात, आपल्याला असं तडपडत पडलेले दिसतात, आपल्याला वाटतं मेल्यात, पण त्या मेलेल्या नसतात. रात्रीच्या वेळेला सुद्धा कुणीतरी औषध किंवा काहीतरी फवारण्याचा प्रयत्न केला, काहीतरी दूर केला, त्या पडलेल्या असतात खाली, त्या ऍक्च्युअली मरत नाहीत. मग त्यानंतर पुन्हा उडून जातात, परत उडून जातात. पण असं म्हणतात, मी ऐकलेलं आहे की जर या पृथ्वीवरनं मधमाशांचं अस्तित्व संपलं तर 72 तासामध्ये पृथ्वीचा विनाश होईल, माणूस राहणार नाही. याचं कारण परागीकरणच होणार नाही. आणि त्यामुळं या निसर्ग प्रक्रियेमध्ये मधमाशा अत्यंत महत्वाच्या आहेत. सरळ आहे सर. परवा एका मुलगीनं मला विचारलं की समोर जे आंब्याचं झाड आहे त्याला कोवळी पानाला त्याचा कलर असा का वेगळा आहे. ती जी मुलगी होती राजनागरी महाविद्यालयात गेलो तिथं, तिला मी विचारलं बाळ तुझ्या चेहऱ्यावर मोड्या का उठल्यात. ती बोलायची बंद झाली. मी सांगतो का म्हटलं, मी तुमच्या आजोबासारखा आहे, तुमच्या वडिलांसारखा आहे. ज्यावेळेला तुम्ही तारुण्यात येत आहे त्याची एक लक्षणं असतात, तसं आंब्याच्या झाडाला ज्यावेळेला पालवी येते त्यावेळेला त्याचा कलर वेगळा देतं आणि ती सगळ्या निसर्गातल्या कीटकांना सांगते की ह्याच्यानंतर मोहर येणार आहे. आणि ह्यात मकरंद असणार आहे, म्हणजे आगामी आकर्षण. आणि मग ज्यावेळेला ती कोवळं पान आहे त्याच्यानंतर मोहर येतो, मोहर आल्यानंतर ते कीटक त्याच्यावर येतात, कीटक बसतात, मध खातात आणि परपरागी भवन होतं. आता परपरागी भवन झालं त्यावेळेला तुमचा जो आंब्याचं जे फळ आहे ते दष्टपुष्ट होणार, निकृष्ट होणार, चवीला चांगलं येणार आणि एक फळ व्यवस्थित जगणार. कारण परपरागी भवन झालं आहे. कारण आमच्यातल्या एखाद्या आंधळ्या पांगळ्या मुलाला जेव्हा आपण डॉक्टरकडे घेऊन जातो तेव्हा डॉक्टर विचारतात तुमच्यात लग्न झालेत का म्हणून. तसंच आहे ते, एका झाडावर स्त्रीबीज पुबीज दोन्ही पण असतं. सगोत्र लग्न करू नये म्हणत होते. आता जसं म्हणतात की नात्यामधली लग्न ही थोडीशी आरोग्यदृष्ट्या ती चुकीची असते. आणि त्याच्यानंतर सर ज्यावेळेला फळ लागतं आंब्याचं त्यावेळेला बरोबर ती पानं जी आहेत ती हिरवी होतात. म्हणजे माझं बाळ आहे, लहान आहे, त्या माझं बाळ त्या पानात लपलं पाहिजे. ते झाड बोलते तुमच्याबरोबर.
आणि त्याच्यानंतर आंबट दिलाय तर मला चव कुणी खाऊ नये. फक्त माणूसच एकमेव प्राणी असा आहे की त्याच्यावर प्रक्रिया करून खायला लागलाय. म्हणजे माझं बी रुजणार नाही, तुला पचणार नाही, तू खाऊ नकोस. म्हणून मी माझ्या बाळाला लपून ठेवलं. ज्यावेळा आंबा पिकतोय, पाडाला येतोय, त्यावेळेला कलर चेंज करतोय. अरे इकडं बघ, इकडं बघ, आता तू याचा घर खालास तरच माझं बी रुजणार आहे, नाहीतर माझं बी कुजणार आहे. निसर्गानं सिस्टीम ठेवली. सरळ संदेश आहे तू. तुम्ही मध्ये एकदा मला म्हणला होतात की पशु पक्षी इव्हन झाडं सुद्धा बोलतात. म्हणजे हेच ते बोलणं असतं का? हेच ते बोलणं आहे. आता तुम्ही फक्त ते आपण समजून घ्यायला पाहिजे, जाणतेपणानं त्याचा अभ्यास करून ते उमगलं पाहिजे. आता सांगतो सर, तुम्ही बोराच्या झाडासमोर जायचं आणि झाडाच्या समोर उभा राहायचं आणि पूर्ण निरीक्षण करायचं. ही चौकस बुद्धी पाहिजे प्रत्येकाची. अर्ध्यापासून खाली झाड टोचतं, तिथं काटं सरळ आहेत. अर्ध्यापासून वरती जिथं तिची बाळ आहेत तिथं चावतं, तिथं काटं वाकडं आहेत. कुणीही पैज लावून सांगतो मी, कुणीही एका हाताने कच्चं बोर तोडून दाखवायचं. हात निघू शकत नाही तुमचा. चावती ती आई, माझं बाळ आहे, लहान आहे, तू घेऊ नकोस. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही त्याच्या वरच्या बाजूला कुठेतरी बघितलं तर पिकलेलं बोर आहे, मस्तपैकी भगवा कलर दिला आहे. अरे इकडं बघ, आता तुझा घर खालास तरच माझं बीज जगणार आहे, नाही तर माझं बी मरणार आहे. घेऊन जा. किंवा आपण जिथं जंगलात उभा राहतोय, अरे मुंगळे आल्यात, मग तुम्ही हात फिरताना तुम्ही बाजूला जाताय. ज्यावेळेला तुम्ही सगळी लोक बाजूला जाताय त्यावेळी मी तिथं खाली बसतोय मांडी घालून, बाई तू मला का चावलीस? त्यावेळी ती मला सांगते, सर अरे तू जिथं उभा राहिलायस तर तुझ्या पायाखाली लाखोनं अंड्यानी पिल्ली माझी आहेत. मी तुझ्या पायाच्या वरती आलो, मी पळायला पाहिजे, मी पळून जायला पाहिजे. मी पळून जाऊन जगण्यात मला अर्थ नाही, मला तर खरा मरण्यात अर्थ आहे. मी ज्या वेळा मरणार आहे त्यावेळेला माझं सगळं लाखोचं कुटुंब जगणार आहे. ही बारीक मुंगळी संदेश देते आपल्याला. पण आमचं लक्ष नाही तिकडं. आपण घरात आलो तरी BSC पावडर मारायला लागलोय, कीटकनाशक मारायला लागलोय. त्याच्यापेक्षा मी स्वतः रिसर्च करायला लागलोय. साधं मिरं जरी चुरगळून टाकलं किंवा लवंग जरी चुरगळून टाकली, ही नैसर्गिक औषध आहे, उग्रवास आहे, त्यामुळे मुंगी निघून जाते आपल्या घरातून. ती मरत नाही पण तिथं निघून जाणार. आपण आता आजकाल तुम्ही म्हणलं मगाशी की मुंग्या दिसल्या की त्याच्यावरती DDT पावडर टाकायची, रॉकेल होतायचा, पेट्रोल होतायचा, असे प्रकार होतात. त्यातनं त्या मुंग्या मरतात. आपण त्याकडे पुन्हा येऊया. मला धनंजय तुमच्याकडनं विचारायचं की गेले काही दिवस सातत्यानं तुम्ही अनेक पक्ष्यांचे जीव वाचवले आहेत. घारी असतील, घुबड असेल, चिमण्या असतील, कावळे असतील. मांज्याचा सगळ्यात मोठा त्रास आहे. अजून कोणत्या गोष्टींमुळे ह्या पक्ष्यांचे जीव धोक्यात येत आहेत? म्हणजे माणसाची करणी कशा पद्धतीनं या पक्ष्यांच्या जीवावर बेततीये? एकतर शहरीकरण वाढत चाललेलं आहे. जसा तुम्ही सुरुवातच केली होती की माणसांनी त्यांच्या आदिवासामध्ये प्रवेश केला, जिथं आपण कधी जात सुद्धा नव्हतो की नाही तिकडं माणसं दाट वस्ती जंगलाचे हे त्या एरियात जायला नको. पण त्या जंगलामध्ये आता माणसांची घरं आहेत आणि ते आपल्याकडे कुठेतरी भाऊ त्यांना राहायला जागा नाही म्हणून ते इथं आलेले. अशा वेळी काय होतं की एक दुर्मिळ प्रकारचे पक्षी सुद्धा आपल्या शहरी भागामध्ये आढळून येत आहेत. जास्त धोका तर याचा माणसांनी जी वृक्षतोड केली, शहरीकरण करता करता वृक्षतोड जी केलेली आहे त्याच्यामुळे टेम्परेचर वाढलेलं आहे. उष्माघातानं सगळ्यात जास्त ते आता मांजाबरोबर उष्माघात सगळ्यात जास्त आता पक्षी जे पडतायत, उष्माघातानं पडतायत आणि त्यांना उपचारासाठी आपण घेऊन येतो. त्यानंतर उष्माघाताबरोबर पण ज्यावेळी तुम्ही या पक्ष्यांना उचलता त्यावेळी ते टोच मारत नाहीत? काही आपला जो स्पर्श आहे, अगदी तुम्ही जसं ते याचं पक्ष सगळेच काही चावणारे किंवा नसं, त्यांना स्पर्श जाणवतो, आपला कळतो स्पर्श. तुम्ही कुठल्या भावनेला त्यांना उचलताय? ज्या वेळा आपण त्याला हात लावतो त्यावेळेला त्याचं सेन्सर ओपन होतं. मी धोक्यात आहे, माझं सेन्सर ओपन झालं, तुम्ही तारणार आहे की मारणार आहे की तुमच्या फक्त हाताच्या मग कळतोय. आणि म्हणूनच आणि त्याबरोबरच असे सुद्धा काही पक्षी जे हार्ट पक्ष्यांचं अगदी लहान असतं, हृदय छोटंसं असतं आणि त्यामुळं काही असे पण आहेत की शॉकमध्ये जातात. आम्ही जाण्याच्या पूर्वी काहीतरी कोणीतरी केलेलं असं की नाही पाणी पाजूया किंवा हे करूया, तेव्हा शॉक मध्ये सुद्धा जातात आणि त्याचा त्यांना धक्का बसतो आणि भीतीनं धक्का बसून ते जातात. अति म्हणजे विजेचा नाही, आपण ज्याला म्हणतो मानसिक धक्का बसलेला असतो किंवा गर्दी करतात त्याच्या भोवती, त्यावेळी त्यांचा जीव सुद्धा जाऊ. आता वट वाघळ
आपल्या जिल्ह्यात एक नंबर जागा कुठे तर टाउन हॉलमध्ये आहे. हो अगदी. कारण टाऊन हॉलमध्ये भरपूर गटवदल अजून आहे. गजबजलेली जागा आहे, सहजासहजी कोण मारत नाही तिथं, म्हणून ती तिथं येतात. तुम्ही रात्रीच्या वेळेला एखादी वरात निघाली किंवा एखादी मिरवणूक निघाली, ज्यावेळेस शार्पी लागतो का नाही, तुम्ही ती वरच्या टॉपला जायचं तुमच्या बिल्डिंगच्या वरती आणि फक्त वरती आकाशाकडे निरीक्षण करायचं आहे. ज्या वेळेला शार्पीची किरणं वरती जातात त्यावेळेला वट वगैरे कोलमडत खाली येतं किंवा घुबड, पिंगळा हे जे निशाचरी पक्षी आहेत त्यांना ते किरणी सहन होत नाहीत. म्हणजे आपली करणी कशी या पक्ष्यांच्या मुळावर उठती आहे हा विषय माहित नव्हता मला पण. म्हणजे आता आपण जे हल्ली सगळ्या कुठल्याही मिरवणुकीमध्ये लेझर लाईट आणि शार्पी लाईट याचा परिणाम मानवी आरोग्यावरती होतोच आहे, पण हे आपण एक प्रकारे या पक्ष्यांचं संपूर्ण अस्तित्वच धोक्यात आणतोय. नुकतंच आता आपण बघितलं परवाचीच एक मिरवणूक झाली, त्यामध्ये 23 वर्षाचा मुलगा त्याच डॉल्बी किंवा लेझरच्या ह्याच्यामुळे त्याला ते सहन झालं नाही आणि तो गेला. माणसासारखं भक्कम म्हणजे शरीर दिलेलं आहे आपल्याला माणसाला, तर आपल्याला ते सहन होत नाही. यांचे तर एवढे एवढेसे जीव आहेत, त्यांना ते सहन होत नाही. उष्माघातामध्ये त्यांच्या चक्करा येऊन पडतात आणि नंतर ट्रीटमेंट बनण्यापेक्षा असं वेगळं काही करायला लागत नाही. त्यांना थोडंसं खायला देणं, पाणी पाजणं हे झाल्यानंतर त्यांचं ते निघून जातात. हा पण आता मांजामुळे अनेकांचे पंख कापले जातात किंवा त्यांना मानेभोवती मांजा गुंडाळून जखम झाली असती, हे नंतर बरी होऊ शकते जखम किंवा ते पुन्हा उडू शकतात का? पंख जे जातात त्यानंतर त्यांचं म्हणजे आपण हँडिकॅप आपले निदान संस्था तरी आहेत की तिथं काही हे करू शकतो आपण. एकदा पंख कापला की त्या पक्षाचं आयुष्य संपलंच. हो काही करू शकत नाही. तरी सुद्धा आपण अजूनही तो चायना मेड मांजा वापरतो. म्हणजे पुन्हा एकदा आपण कुठं घेऊन निघालेलं आहे सगळं हे विश्व काही कळत नाही. मगाशी मला म्हटलात त्यानुसार पक्षी पण बोलतात का? हो बोलतात की. पण ती भाषा ओळखायची कशी? आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. इथं निक्कम पार्क म्हणून आहे देवकर पाण्यांच्या तिथं. गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांचा मला कॉल आला की माझ्या घरात एक पोळं बसलं आणि मला ते ट्रान्सफर करायचं आहे, मारायचं नाही. शिवाय विद्यापीठातून तुमचा नंबर मला मिळाला आहे आणि मी तुम्हाला फोन करतोय. तुम्ही पोळं ट्रान्सफर करता? ट्रान्सफर करतोय, मारत नाही. जसं तुम्हाला प्रश्न विचारला होता की ते पोळं सुरक्षितरित्या शास्त्रीय दृष्ट्या त्याची विल्हेवाट कशी लावायची, हां ते सगळं तुम्ही विल्हेवाट लावत नाही, ट्रान्सफर करतोय. त्यातल्या माशांसकट माशा पहिल्या घ्यायच्या आत. बर व्हॅक्युम केलंय मी, व्हॅक्युम करून गेले. माशा घ्यायच्या कशा? व्हॅक्युम केलंय, आत पंप लावलाय त्याला. बर पंप लावून सगळ्या सक करून आत घ्यायचा. आणि पंप लावायला मला 7-8 वर्षे लागलीत, कारण सुरुवातीला मरत होत्या, मरण्याची संख्या जास्त होती. ही कशी कमी करायची? याचा अर्थ व्हॅक्युमची स्पीड जास्त आहे, हे माशांना सहन होत नाही, पाईपची साईज वाढवायची. असं करून त्याच्यावर रिसर्च करत करत आलं आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की 4-2 माशा फक्त मरतात. बर हाय तसं पोळं मी दिनून झाडाला ट्रान्सफर करतोय. पण मग पुन्हा ते झाडाला लागतं कसं? काय करते सर, ज्यावेळेला आपण ट्रान्सफर करतो त्यावेळेला त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध आम्ही ट्रान्सफर केलेलं असतं. आता त्यांना माहीत नाही तर फ्लॉवरिंग कुठं आहे किंवा काय राहायची जागा कशी आहे काय माहीत नाही. त्याच वेळेला राणीला संदेश मिळतो की बाबा आपल्याला धोका आहे, आपलं कुटुंब सगळं आता भरून इथं आणलंय. प्रत्येक पोळ्यामध्ये एक राणी असतेच, एकच असते आणि ती संपूर्ण सगळं कंट्रोल करत असते. ती जर मी पकडली तर माझ्या पाठीमाने सगळी येणार. ती म्हणजे राणी माशी जर तुमच्याकडे असेल तर सगळं पोळं माझ्या पाठीमाने येणार, एकही माशी मला बाईट करणार नाही. काय सांगता? मधमाशांची जी राणी माशी असती ती राणी माशी सगळ्यांना आदेश देते आणि त्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं, सगळ्यांना पालन कर. प्रत्येकाला कामं वाटून दिलेली आहेत. बाहेरनं रॉ मटेरियल आणणारी माशी वेगळी, आत बांधकाम करणारी माशी वेगळी आहे. बर आज तुम्ही आग्या माशीचं इथं डायग्राम बघायचं आहे आणि आफ्रिकेत जाऊन डायग्राम बघायचं आहे. त्यांचे इंजिनिअरिंग कॉलेज काढले कुठं, काय सेम आहेत सगळीकडे सारखं. हां आणि विशेष म्हणजे इतकं मोठं पोळं आहे, 7-8 किलो मध असतोय त्याच्यात, अंडी पिल्ली असतात, पण अखंड त्या पोळ्याचं वजन 150 ते 200 ग्राम आहे. बाप रे, हलका पापुतराच असतो तो. 150-200 ग्राम आहे. आणि ती थिअरी आपण घेऊन आपल्याला आता जिथे जिथं टोल नाके आहेत ना तिथं चटकोनी केल्यात बघा बिल्डिंग, त्या तीच थिअरी वापरली आपण बिल्डिंगला. ह्यांचं इंजिनिअरिंग कॉलेज कुठं आहे? खरं आहे. म्हणजे कितीतरी चमत्कार आहेत. नाही आपण मूळ जो होता की पक्ष्यांची भाषा काय असते, हां आता ते तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर त्या देवकर पाण्यांमध्ये मी गेलो, त्या घरची सगळी वरती बोलवून घेतलीत. 3 फुटावर पोळं बसले, खाली त्यांचं वॉशिंग मशीन आहे. मी गेलो, त्या माशा इकडे तिकडे सरकल्या. त्यांनी सांगितलं ही सातेरी आहे,
ह्याला डंक असतोय, मारत्यात ही, पण विषाचं प्रमाण कमी आहे. एक चावली माशी मी पाठीमाग हात घेतला, अशी फुकल्यावरती निघून गेली. फुकायचं आहे, मारायचं नाही. ती निघून गेली. मग थोडासा इकडे तिकडे सारला, तुम्हाला परवानगी देतात मध काढायला. थोडासा मध घ्यायचा आहे, लई घ्यायचं नाही. आणि ज्यावेळेस थोडासा घेताना जर अंड्याने पिल्लं चिंगरलं तर परत गंध स्प्रे उडतं, मग राणी चिडती. हे करायचं नाही. मग ते सगळं कुटुंब त्या पोळ्याच्या भोवतीने मी उभा केलं, त्या निकमांच्या घरातलं. आणि त्यांना मी सांगितलं की साहेबा, तुमच्या घरची हिस्ट्री मी सांगतो. ते म्हणले काय सांगा की, तुमच्या घरात दंगा कोण करत नाही, टी व्हीचा आवाज अजिबात कोण वाढवत नाही, तुम्ही सगळी शांत वृत्तीचे असता. तर तुम्हाला कसं कळालं? ही तुमच्या इतक्या जवळून बसलं हे सांगते मला. तुम्ही 100% मला मारणार नाही, तारणार आहे हे मधमाशांना कळालं. पण म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार की जर तुम्ही घरामध्ये मोठा टीव्ही लावलात, रंगीबेरंगी लाईट लावलेत, किंवा जर तुम्ही उग्र वासाच्या उदबत्त्या लावल्यात, तर त्याच्यामुळं मधमाशांना त्रास होतो. 100% ट्रेकिंगला गेलेल्या 2 महिन्यापूर्वी आपण न्यूज बघितलेली होती. ट्रेकिंगला जे गेलेली होते 8 जण काहीतरी गेलेले होते आणि ते सेंट परफ्यूम जो लावलेला होता त्यांच्यावर सुद्धा ते अटॅक करण्याचं कारण ते होतं. परफ्यूमचा उग्र वास आल्यामुळे मधमाशा अग्रेसिव्ह होतात. कुठलाही आपण किचनच्या जवळ जर एखादा पोळा आहे किंवा पोळा आधी लागलेला आहे आणि तिथं जवळ कोणीतरी खाली किचनच्या याच्यात जर स्वयंपाक करायला लागलं तर त्या हळूहळू तिथून जायला सुरुवात होते, त्यात नवीन जागा शोधतात. त्या उग्र वास त्यांना सहन होत नाही आणि ते सोडून जातात. कांदा आपण वापरतो काय आता ह्याच्यात, जर समजा पोळं काढलेलं आहे तिथून परत बसू नये याच्यासाठी कांद्याचा रस तिथे कांद्याची पेस्ट करून लावायची. होय, मी असं ऐकलं होतं त्यासाठी ते व्हाईट ग्रीस लावायचं. नाही, त्यापेक्षा कांद्याची पेस्ट करणं. आगोरी प्रकार जे आम्ही सापांच्या बाबतीत सांगतोय की साप पकडायला गेल्यानंतर आम्ही पकडण्याच्या तो प्रयत्नात असतोय, तोपर्यंत ती फडकी जाळा की कोणतरी शेंड्या पेटवा की रॉकेल होतं की ते दर्ग्यामध्ये अंगारा मिळतो ते टाका, माती टाका, ते येते वासानं बाहेर, किंवा थिमेट टाका. हे जे सांगण्याचे प्रकार असतात ते मधमाशांच्या बाबतीत सुद्धा तेच असत की ज्यांना त्याचा अभ्यास नाही ती जास्त सांगत असतात. पण आता मला सांगा, तुम्ही म्हटलं तसं की पावसाळ्याच्या सुरुवातीला त्या बेडकांसाठी म्हणून साप येऊ शकतात, उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळावा म्हणून साप बाहेर पडतात, कारण बिळामधनं ते बाहेर पडलेले असतात. साप येऊ नये घरापाशी म्हणून मग काय केलं पाहिजे? शास्त्रशुद्ध असं आता या घडीला काय आपल्याकडे तरी लोक थिमेटच टाकतात. नाही, चुकीच आहे थिमेट. मग साप जर घरापाशी साप घराजवळ एवढे म्हणून एकच उपाय की जेवढी तुमची अडचण कमी करता येईल तेवढी करायची. उंदरांची संख्या आणि बेडकांची संख्या कमी राहायला पाहिजे. साधं सोपं गणित आहे. ज्याला जिथे खायला मिळते आपण हे करतो. थिमेट पावसाळ्यामध्ये त्याचा थिमेटचा तर उपयोग नाहीच आहे. घराच्या शेजारी जे प्लॉट आहेत तिथं जी बिळ झालेली असतील, समजा एखाद्याचा आपल्या कोणाच्या माहितीचा जर मोकळा प्लॉट असेल, त्याला पहिला सांगणं की बाबा तुझ्या इथं जी झाडी वाढलेली आहे ती काढून घेण्यात हा पहिला उपाय. कारण काय होतं त्या पावसाळ्यामध्ये त्या ह्याच्यात प्लॉटमध्ये साठले पाणी जेव्हा बिळात जातं तेव्हा ते साप बाहेर पडतात. त्याच्यापेक्षा आधीच जर ही पूर्वतयारी केली. सर काय होतंय, निसर्गाचं प्रत्येक गोष्टीवर कंट्रोल आहे, फक्त माणसाला अतिबुद्धी दिल्या कारणानं आपल्या मानवावर त्याचं कंट्रोल राहिलेलं नाही. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आम्हाला आमच्या लहानपणी आजोबा सांगायचेत, पणजोबा सांगायचे, वडील सांगायचे की जे पिवळं बिडूक बघताय ते आबाळातून पडलंय. आणि त्यावेळेला आम्हाला पण पटत होतं. पण ज्यावेळेला आम्ही 4 पुस्तकं शिकायला लागलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की वरती फक्त धुकं आहे, ते पाणी फक्त खाली येतंय. आणि ज्या तलावात बेडूक आहे, पाणी गरम व्हायला लागलं की त्याला जाणवते की पाणी जास्त गरम व्हायला लागलं, आता आपण खाली जायचं. तो बेडूक समाधी करतो, मेदपिंडीचा भाग असतो त्याच्या पोटात, पचलेलं अन्न त्यात रिझर्व्ह राहतं आणि ते त्याला 2-4 महिन्यासाठी पुरतं. आणि आत गेल्यामुळं कातडी पिवळी पडते सूर्यकिरण नाही मिळाल्यामुळं. आणि ज्या दिवशी वळीव पाऊस मोठा गडगडतो, गडगडून पडतो, ढगांचा आवाज येतात, ते ओलसर पाणी खाली जातं, गार पाणी, त्यावेळी बेडूक त्याच दिवशी बाहेर पडतात. आणि ज्या दिवशी बाहेर पडतात त्याच दिवशी त्यांचं बाह्य फलन असतं. ते मादीच्या पाठीवर नर बसतो आणि 2 जण छोकरी जंतू पाण्यात सोडतात, नव्या पाण्यात, कारण ते नायट्रोजनयुक्त पाणी असतं. त्यात माझं एक न एक अंड व्यवस्थित जगणार आहे. आणि मग एवढे सगळे लाखोनं अंडीनी पिल्ली जर जगलीत व्यवस्थित बेडकाची, तर बाकीचं कोणाला जगू देणार नाहीत.
त्याच वेळेला बरोबर जून महिन्यात सापाची पिल्ली होतात. त्या पिल्ल्याला पिल्लं पहिल्या खायला टाईप लागणार. गडगडतात तेव्हा यांची पिल्ली बाहेर पडतात. आपल्याला शेतकरी सहज बोलतोय, आबाळ गडगडायला लागलं की आमचा वडील म्हणतो, आडगा होता वडील, बाहेर जाऊन म्हणायचा, दिनकर आत्ता सापाची पिल्ली बाहेर पडली तू. आम्ही पण ते ऐकत होतो. काय हे सगळे प्रचंड मोठं विज्ञान आहे, म्हणजे आपण त्याला नाकारूच शकत नाही. मला एक शेवटच्या टप्प्यात तुम्हाला असं विचारायचं की गेल्या काही वर्षामध्ये कबुतरांचा उपद्रव खूप वाढत चाललाय आणि ह्या कबुतरांच्या विष्ठेतनं माणसाला अनेक आजार होऊ शकतात हे आता सिद्ध झालेलं आहे. रेस्पिरेटरी अनेक त्यातनं विकार होतात आणि कबुतरांची ती विष्ठा प्रचंड घाण करते, त्यांच्या आवाजाचा त्रास होत असतो. ह्याला ते उत्तर काय आहे का तुमच्याकडे? नाही, म्हणूनच माणसानं त्यात हस्तक्षेप केला आणि माणूस स्वतःहून त्याला माणसाळायचा प्रयत्न केला आणि स्वतः पाळायचा प्रयत्न केला. अच्छा, ह्याच्यापेक्षा चूक आहे. ही मुळात ही चूक आहे. कबूतर ही पाळण्याची गोष्ट नाही. नाही. आणि त्या गाण्यानं घोळ केला कबूतर ज्या म्हणून. कबूतर ज्या म्हणालच पाहिजे आता, कारण जे कबूतरखाने मुंबई सारख्या ठिकाणी आपण बघायला जात होतो की मुंबईमध्ये गेल्यानंतर गेटवे ऑफ इंडिया सारख्या ठिकाणी सुद्धा अजून कोल्हापुरात काही जणांनी हौसेनं कबूतर पाळलेली आहे. आता त्या कबूतर उडवण्याच्या स्पर्धा होतात. बऱ्यापैकी जे कबूतरखाने आपल्या इथं सुद्धा होते, एक रेसकोर्स नाका असू दे किंवा गोखले कॉलेज पाशी अशा ठिकाणी जे होते ते बंद केलेले आहेत आता. म्हणजे कबुतराचा तसा माणसाला काही उपयोग नाही हे सिद्ध झालं. त्याच्या विष्ठेतनं जो आजार होतोय अगदी निमोनियापेक्षा घातक आजार आहे, जो लक्षात येत नाही. माणसं काय करतात, खायला टाकण्यात जो आपल्या घराजवळ टाकतोय, कबूतर येऊन बसतायत म्हटल्यावर तुम्ही ते टाकूच नका त्यांना खायला. पण मग कबुतरांना हकलायचं असेल तर काय उपाय? जसं तुम्ही आता कसं व्हायला लागलं सर, आता ती बिल्डिंग आहे तुमच्या कुठेतरी कोपऱ्यात बसायला जागा आहे, तिथे ती घर करायला लागल्यात. मग ते काही लोक काय ते टॅग आहेत बघा प्लॅस्टिकचे, त्या टॅग असे उभे लावायला लागलेत की जेणेकरून ती तिथे यायचं त्याला ते टोचतंय, यायचं बंद व्हायला लागलंय. जाळ्या मारून घेतात. पिजन नेट म्हणून आले तेवढ्यासाठी, कारण कबुतरांचा उपद्रव हा खूप वाढत चाललेला आहे आणि कबुतरांची संख्या वाढतीये का? मग नाही, त्यांचं प्रोडक्शन भरपूर असल्यामुळेच ही संख्या आपल्याला जास्त दिसते. सापांच्या बाबतीत आपण म्हणून एक मादी 25 ते 30 पिल्लांना जन्म देते. तसंच हो, एका वेळी तेवढे पण जगत नाहीत. निसर्गाच्या जे आहेत अन्न साखळी त्या ह्याच्यामध्ये सापांची सुद्धा जगण्याची आपल्या शहरी वातावरण असलं तरी 2 ते 3च जगतात फक्त. 50% पिल्लं मरतात. पक्षी आहेत, पक्षी खातात किंवा ते उपाशी मरून जातात. अशा पद्धतीनं ही अन्न साखळी चालली पाहिजे. सर कसं आहे, एक तर तुम्ही नको ते आपण मानू, नको ती वृत्ती करायला लागलोय, नको ते आपण आणून सगळं पाळायला लागलोय. आता 100% ह्या दिवसात जंगलं पेटतात. माझं स्वतःचा रिसर्च आहे. सगळ्यांचं म्हणणं आहे की लोक जंगल पेटवतात. हो, अगदी खरं आहे. पण मी स्वतः केलेला प्रयोग, तुम्ही बिअरची बाटली जर बघितली, खायला तिची बंद आहे, ते वरती ठराविक अंतरावर ठेवला असा आणि खाली जर तुम्ही पानकणसासारखे किंवा शिवरीचा जर कापूस असेल तर तो आग धरतो. मी स्वतः केलेले प्रयोग आहेत. किंवा एखादी प्लास्टिकची पिशवी जरी आपली जंगलात पडली, म्हणजे सूर्यकिरणावर भिंगाचा प्रयोग करतो तशा पद्धतीनं ते सूर्यकिरण त्याच्यावरती एकवटतात आणि त्यातनं अग्नी निर्माण होते. अच्छा, म्हणजे प्लास्टिकची बाटली असेल किंवा काचेची बाटली असेल, प्लास्टिकच्या पिशवीत पाणी जरी साचलं वळीव पावसाचं तरी त्याबद्दलचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तयार झालेले आहेत की तुम्ही तुमच्या गाडीमध्ये सुद्धा पाण्याची बाटली ठेवू नका, त्याच्यातून गाडीमध्ये आग लागण्याची शक्यता आहे. अच्छा, म्हणजे हे जे पण कसं झालंय दिनकरराव की हे तुम्ही ऍक्सिडेंटली किंवा माणसाच्या ज्याला आपण निष्काळजीपणामुळे झालेला आहे. पण आता अनेक जंगलं पेटवून दिली जातात किंवा सिगरेट टाकून द्यायची, बिडीचं थोटूक टाळून द्यायचं, त्यात नव्हते. किंवा अनेक शेतकरी सुद्धा या दिवसामध्ये शेतीला आग लावतात, म्हणजे तो सगळं पूर्णपणे रान पेटवून द्यायचं. हा काय प्रकार आहे? कसं होते सर, आता मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे मला माहिती आहे की जिथं आम्ही तरू टाकायचो तिथलं जर आपण रान पेटवलं तर तिथली जमीन फुगते, भुसभुशीत होते थोडक्यात. आणि त्यात आपण आणि शेणखत टाकायचं. ते ज्यावेळेला आपण उपटतो, जे का आपण तरू लावलं आहे ते उपटायला सोपं जातं. हा एक शेतकऱ्यांचा गैरसमज झाला आहे की जमीन पेटवायलाच पाहिजे तरच ही होऊ शकते. गैरसमज आहे. हो, गैरसमज तिने दूर करून तिथं तुम्ही तुमच्या शेतातली तुमच्या चुलीतली जी राख आहे ती विस्कटा, त्यात तुम्ही रोपा लावा, काय अडचण नाही. पण हे शेतकऱ्यांच्यापर्यंत जायला पाहिजे. आता शेतकरी काय करतात सर माहिती आहे का, बांधाला तुम्ही आता जायला कोकणात कुठेही गेला असाल तर प्रत्येक झाडाची फांदी मारली आहे.
अरे त्याला तुम्ही हातपाय तोडून मारण्यापेक्षा एका वेळा तळातून तोडून टाका. तुम्ही हातपाय तोडायला लागला ते कशासाठी, तर ते तरू जाळायसाठी. आता तुम्ही कोकणात गेल्यासारखं सगळीकडे पेटवापेटवी चालू असते. पण हे अज्ञान आहे ना, हे अज्ञान प्रत्येकापर्यंत पोचायला पाहिजे. आता समजा डोंगर आहे, डोंगरावरचं गवत तुम्ही पेटवलं तर त्या गवतात असणारे बारीक बारीक कीटक पेटतात. कीटक पेटले तर मग त्यांचं घर राहिलं, घर थांबलं म्हणजे पाणी मुरणार नाही. पाणी मुरणार नाही तर तुमच्या विहिरीला पाणी मिळणार नाही, झाडे झुडपांनी पाणी मिळणार नाही, त्याच्याने पाणी मिळणार नाही तर पक्ष्यांनी पाणी मिळणार नाही, पक्ष्यांची घरं करता येणार नाहीत. तुम्ही जंगल पिटलं, त्या जंगलातनं तुमचे पक्षी गेलेत, तर पक्षी गेले तर तुमच्या पिकावरच्या ज्या आळी त्या तुम्ही पेस्टिसाईड मारायला लागलाय, औषध फवारणी मारायला लागलाय, आणि त्या औषध फवारणी आपल्या आत यायला लागली आहे. आणि आज घरटी किडनी स्टोन झालेला पेशंट आहे. शेवटच्या टप्प्यात राहिलो, माझा वेळ अगदीच थोडका राहिला आहे. मला एवढंच विचारायचं आहे की अनेकदा आपल्याला मुंग्यांची वारुळं दिसतात किंवा सापांचं सुद्धा वारूळ असतं. अशा पद्धतीची वारूळ असणं हे पर्यावरणाच्या दृष्टीनं, निसर्गाच्या दृष्टीनं चांगलं लक्षण असतं का? चांगलं आहे. उलट का शेती आपली सगळ्यात जास्त आहे. समजा एक 5 फुटाचं वारूळ वर दिसतंय मुंग्यांचं, तर त्याच्या दुप्पट खाली असतं, जमिनीच्या खाली त्याच्या दुप्पट खाली असतं. आणि ते जमीन भुसभुशीत करण्यासाठी सगळ्यात जास्त मदत ते करतं. शेतकऱ्याचा मित्र जसा साप आपण म्हणतोय की तो उंदीर खाऊन शेतकऱ्याची मदत करतो, तितकीच मदत या मुंग्या सुद्धा करतात, कारण खाली पसरलेलं असतं ते. पण मुंग्यांची काय मदत होते? मुंग्या हे भुसभुशीत करण्यासाठी मदत करतात. जमीन पाणी गाडलं जातं, जमिनीत पाणी मुरतं. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आम्हाला बुद्धी आहे म्हणून आम्ही देवळाची शिखरं केलीत. हिंदू धर्मात, मुस्लिममध्ये गोलगोमट केलंय, ख्रिश्चनमध्ये शिखर केलंय. सूर्याची किरणं तुम्ही विभागल्या तिथं, कारण इथं सतत लोक येतात. ह्या लोकांनी आत बिल्डिंगमध्ये गारवा पाहिजे. कुठलीही वस्तू, एका शेतकऱ्यानं सांगितलंय त्यावेळेला कधीतरी माझ्या वाचनात आलं ते, तर आयदान उभा ठेवलं की गरम होत नाही. ज्यावेळेला आयदान खाली, आयदान म्हणजे पार जेव्हा आडवी पडते त्यावेळेला तुम्हाला 5 मिनिटात हात लावू देत नाही, एवढी गरम होते. हो बरोबर. जेव्हा हुबा करते तेव्हा सूर्यकिरण तिरपी पडतात. बरोबर. देवळात गारवा काय आहे त्याला कारण काय की तर ही वस्तूची रचना. अच्छा, म्हणजे देव आहे नाही मला माहीत नाही, पण वातावरण निर्मिती देव आहे निश्चित. आता मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक ग्रामीण भागात तुम्ही गेला असा की तिथे देवराय आहेत, देऊळ आहे, ठराविक अंतरावर आहेत, दरीत आहेत, कुठेतरी उंचावर आहेत, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळेल. तिथं पशुपक्षी कसे येतील ह्याची रचना पूर्वीच्या लोकांनी केलेली आहे. देवराई त्यासाठी, देवराई तेवढ्यासाठीच आहे. अजून सुद्धा आणि त्यासाठी दुसरी गोष्ट, त्या देवांच्या भीतीमुळं एकी फांदी तोडायची नाही, एकी फांदी तोडायची. आपल्याकडे काय आहे की लोकांना काहीतरी भीती, शिक्षा किंवा बक्षीस द्यावं लागतं, त्याशिवाय माणसं आपलं काम करत नाहीत. त्यामुळे देवराई ही यासाठी आहे की किमान ही देवाची जागा आहे, देवाची झाडं आहेत म्हणून तरी त्या झाडांना कोणी हात लावणार नाही. पण देवराई कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अजूनही खूप चांगले आहेत. उदय गायकवाड म्हणून नेहमी सांगतात, किंवा आपल्या बाचुलकर सर किंवा आमचे चौगुले सांगत असतात की ह्या देवराया अजूनही कोल्हापुरात चांगले आहेत. आता शेवटी मला एवढंच तुम्हाला विचारायचंय, सर्वसामान्य माणसाला निसर्ग साखळीबद्दल माहिती असत नाही. तुम्ही आज खूप दोघांनी पण माहिती दिली, पण मला एक सांगा की मी माझ्या घरामध्ये किंवा मी माझ्या दैनंदिन आयुष्यामध्ये असं काय टाळलं पाहिजे, काय केलं पाहिजे जेणेकरून मी माझ्या निसर्गाला अधिक चांगलं सांभाळू शकेन? काय सांगता येईल? आता पावसाळ्याचा सीझन जवळ आलाय, किमान आपल्या घराच्या आजूबाजूला किमान 1-2 झाडं तरी लावा. ह्या पहिली सुरुवात. हेच संस्कार आपल्या पुढच्या पिढीवर नेण्यासाठी, कारण आता शाळांमधली जी मुलं आहेत जर बघितलं तर मोबाईल किंवा याच्यामध्ये अडकलेली आहेत. निसर्गाच्या संरक्षणामुळे काय होणार आहे किंवा निसर्ग जर बिघडला तर काय होणार आहे हे अजून त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे तितकं. की मध्यंतरी आपणच बघितलं की कोरोना सारखा एक आपल्याला झलक दाखवली निसर्गानं झलक दाखवली किंवा पूर्ण जग थांबवलं. हे जर केलात, माझ्याशी जर धोका दिलात मला, तर मी काय करू शकतो हे त्याने झलक दाखवली. यातून आपण एक कुठंतरी बोध घेतला पाहिजे. आता किमान झाडं आपल्या कोल्हापूरचं मगाशी सांगितलं वातावरण इतकं बिघडलं. 41 आपण 10 वर्षापूर्वी म्हणत होतो की तिकडे नागपूर आणि विदर्भात माणसं कशी राहत असतील, एवढं 41 टेम्परेचर. 41 आज कोल्हापूरमध्ये, आणि त्यावेळी आपलं होतं 30-31 पर्यंत होतं, तेच आज 41 वर गेले. हायवे जे झाले, वृक्षतोड झाली, त्याच्या बदल्यात झाडं लावली नाहीत. किमान झाडं लावण्यासाठी आपण प्रवृत्त करूया. आपल्या आजूबाजूला जे आहेत त्यांना एकत्र घेऊन पावसाळ्याच्या सुरुवातीला झाडं लावा, आणि ही जगतात.
त्याला तुम्हाला घालायला लागणार नाही पाणी की रोज बाबा आपण तुम्हाला एकाला जबाबदारी देतो तू पाणी घाल. ही जबाबदारी घ्या निसर्ग स्वतःहून घेतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सांगितलं तसं की आपल्या अवतीभोवती जे काही हे छोटे मोठे कीटक आहेत, सरपटणारे प्राणी आहेत, पशुपक्षी आहेत, यांना मानवतेच्या भावनेतून त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. म्हणजे मी तर हल्ली म्हणतोय की माणुसकी हा शब्द आता काढला पाहिजे आणि तिथं पशुसकी, कारण पशूंनाच ते खरं तर कळत असतं. तुम्ही त्यांच्याकडे जी भावना आहे ती माणसाकडे नाही आहे. सकाळी हेच आता पक्षी आपल्याशी बोलतात का नाही हे कधी लक्षात येतं. पक्षी आपल्या घराजवळ फिरत असतात आणि दारातून आपण जाताना सुद्धा बघतो किंवा खिडकीतनं बसलेले वगैरे बघतो. पण त्याच वेळी तुम्ही जर त्याला खायला घातलं कुठंतरी आणि तो आपल्या घराजवळ येऊन बसला तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये बघायचं आणि तो नुसताच फिरतो तेव्हा डोळ्यामध्ये बघायचं किंवा खाल्ल्यानंतर किंवा खायला बसल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये ती आपोआप कृतज्ञता येते जी माणसाकडे नाही. आपण खायला घातलं ना कुठलाही पशुपक्षी ज्यावेळेला खाऊन पुरं होतो त्यावेळेला तुमच्या चेहऱ्याकडे बघतो. तुम्ही बारीक निरीक्षण करा, हे तुमचं अभिनंदन करतं. आणि माणसाला तुम्ही 50 वेळा द्या, 51 वेळा नाही दिलं की तुमच्यासारखा बाद प्राणी कोण नाही. अगदी खरं. आणि नंतर मग हक्क सवलत वाटायला लागते, हे मला मिळालंच पाहिजे. हेच माझ्याकडे उपचाराला प्राणी जे असतात त्यांना मी अगदी आमच्या इथं जे मटन शॉप वगैरे आहेत, घारी घुबड हे जे माझ्याकडे असतात खांद्यावर बसून मटन शॉप पर्यंत येतात. कारण त्यांना एकदा ती सवय विश्वास निर्माण होतो आणि ते बोलत असतात. जेव्हा फिडिंग त्यांचं चालू असतं किंवा त्यांना जरी फिरवायला बाहेर सहज घेऊन गेलो संध्याकाळी, पण त्या घरी अशा इतक्या माणसं येतात आणि याच्यामुळेच त्याचा कुठेतरी रील साठी वापर होतो का म्हणून एक जण त्याच्यासाठी सुद्धा फायदा. चेहऱ्याकडे 2-4 वेळा पक्ष्यानं बघितलं की तो पक्षी तुमचा झाला समजायचं. क्या बात आहे. आणि तुम्ही झाडं लावण्यापेक्षा झाडं तोडू नका किमान. का तुम्हाला सांगतो तर निसर्गात साखळी आहे. जो कापूस तुम्हाला जात्याला दिसतोय, आम्ही सहज आपण लहानपणी कापूस उडवायचं, त्या कापसात एक बी असते आणि ती बरोबर जिथं पाणी आहे तिथं चिकटते. म्हणजे माझं बी रुजायला इथं जागा चांगली आहे, ते तोडू नका. मला वाटतं गेले पाऊण तास आपण हे सगळं बोलतोय. हे एक वेगळं अद्भुत विश्व आहे आणि ही माणसं मी सुरुवातीला अवलिया म्हणले तर याचसाठी कोणताही वैयक्तिक स्वार्थ न बघता प्रसंगी पदरमोड करून कुठेही साप आलाय धनंजय नामजोशी धावत पळत जातात. दिनकर चौगुले कुठेही असू दे, ते राहत असले पोरल्यात तरी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिथे कुठे अशा पद्धतीनं निसर्गाशी संबंधित काम असेल तिथे ते पूर्णपणे निस्पृह वृत्तीनं आणि कोणताही स्वार्थ न ठेवता धावत असतात. यांच्याकडनं ऐकण्यासारखं खूप काही आहे, पण मला असं वाटतं की आत्तापर्यंत या बोलण्यात आपल्याला एवढंच कळलं पाहिजे की ही निसर्गाची एक साखळी आहे. ती डिस्टर्ब करण्याचा, ती विचलित करण्याचा आपल्याला अधिकार नाही, कारण माणूस या पृथ्वीवरती उपरा आहे. आणि जर माणसानं ठरवलं तर ही निसर्ग साखळी अधिक चांगली चालू शकेल आणि निसर्ग साखळी टिकली तर माणूस टिकेल. तुर्तास आज हे दोन्ही मान्यवर आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि या विषयावरती भरभरून बोलले. याबद्दल दोघांचे आभार मानतो. तुमच्या कामाला कार्याला शुभेच्छा देतो. अशाच पद्धतीनं तुम्ही अनेक लोकांची मदत करत राहो आणि त्याचवेळी तुम्ही तुमच्या आरोग्याची पण काळजी घेत राहा अशी तुम्हाला विनंती करतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये.